बायको गाडी चालवणार आहे गाईज. मी जातो घरी आता वापस. तर मॅडम फूड ब्लॉग करायचा काऊन उडवून राहिली आता गाडी? हा बिमार आहे बा एवढा, तुला तर झोपू देत नाही, उठू देत नाही. नमस्कार, आम्ही निघालो आहे मुंबईसाठी आणि मुंबईला आमचं प्रमोशन आहे. आपण सकाळी आम्ही लवकर थोडं घाईमध्ये होतो म्हणून मी ब्लॉगला सुरुवात नाही करू शकली, पण आता करते आहे. सकाळी आम्ही उठलो, छान फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मी माझ्या घरी गेली, कारण मम्मीच्या बड्डेची म्हणजे माझ्या मम्मीच्या बड्डेची साडी खूप दिवसापासून आणून ठेवली होती, तर द्यायची होती, तर ते जाऊन दिली. शशांकने दिली, मी गिफ्ट दिलं. हा लगे मी दिली. नाही मी नाही दिली, माझ्या अहोंनी माझ्या मम्मीला साडी गिफ्ट केली त्यांच्या बर्थडे साठी. आणि त्याच्यानंतर मग मी तिथून टिफिन घेतला, कारण मला उपवास होता भगरचा. आणि तिथून मग आम्ही निघालो, यांनी नाश्ता वगैरे केला, मी भगर खाली. मग आणखी पुढे निघाल्यानंतर यांनी गाडी चालवली थोड्या वेळ, मग मी चालवली. आता ते म्हणते की इथून तू गाडी काढा, तर इथून मी गाडी कशी काढू, मलाच प्रश्न पडला. काय पहिल्या गेअर मध्ये घे ना. काही नाही, 2-3च ट्रक आहे ना, मधात आहे ना गॅप एवढी निघते. भाई तुमच्या फूडचा रिव्ह्यू देणार आहे म्हटलं आज आम्ही. अच्छा, ओळखता का? हॅलो, हाय. एक वडापाव आणि एक डोसा. धन्यवाद. हा, सरका साईड द्या रे. तर मॅडम फूड ब्लॉग करायचा आहे आज तुमच्या बगरचा. कशी बनली आहे बगर? माझी भगर मम्मीने बनवली, माझ्या आईने, आणि एकदम मस्त बनली आहे. मी बनवते ना तेवढी टेस्टी नाही बनत, मी ठीकठाक बनते, पण मला माझ्या आईच्या हातची भगर खूप आवडते. ओके मॅडम, तुम्ही काय बोलवलं? वडापाव गरम वाटतं. गरम नाही आहे, वडा खाऊन बघ ना. तर लगेच वडापाव चेंज होत आहे, गरम आणून देत आहे फक्त अद्या भाई बघितलं ना. त्यांनी आता गरम करून आणून दिला आहे. मला चटणी पाहिजे होती. वडापावची टेस्ट कशी? दादा चटणी द्या ना. चटणी, वडापावची चटणी. नाही चटणी पाहिजे. ही वाली, लाल वाली. डोसा आलेला आहे, मी मधातून फाडणार आहे याला. आलू पण असा तेलकट नाही आहे. चटणी खूप छान. धन्यवाद. मगच चालू बोलायला मग लागले. मी नागपूरचा आहे. जास्त काय चांगला आहे? डोसा खाल्लाय मी मस्त. ही चटणी खूप आवडली मला, जी याची आहे खोबऱ्याची. ठसका लागला. कसं केलं आता तुला? एकच पाव दिला म्हणते. एकच पाव दिला म्हणते, पाव ठेवत होता वड्यावर. म्हटलं मधातून तोड रे पाव. नरम आहे. हो, पण पाव पण मऊ आहे. परंतु याच्या आधी कधी वडापाव खाल्ला नाही का? कापून देतात ना, त्याला बनवून देते ना हातात. हो, आपल्याकडे कापून आणि असं बनवून देते. इथे नाही देत, मुंबईला नाही देत, डायरेक्ट देऊन देत. तुम्ही बनवा, तुम्ही खाओ. कसं आहे, मऊ आहे? चांगला आहे. गाईज, आम्ही पेट्रोल पंपवर आलेलो आहे, तर रननी पेट्रोल पंप जॉईन केलाय. पेट्रोल पंप जॉईन नाही केलं, ते माझ्याच नावाने. अच्छा, तुझ्या नावाने आहे का? लोकांना सांगायचं नाही का मी घेऊन दिला म्हणून? तारीफ कमी करते तुझी. मॅडम आल्या तिकडून फिरत. घ्या ना तुम्ही, तुम्हाला फोटो काढायचे होते ना, घ्या. माझे काढून झाले. तुझीच वाट बघत होते ते. पटपट घ्या बरं, मॅडम नाही थांबत माझ्यासारख्या. बायको गाडी चालवणार आहे गाईज. तुमचं काय म्हणणं आहे? मी जातो घरी आता वापस. इकडे मागचा हॉर्न देऊ राहिला. ट्रकले जाऊ दे. इकडे नाही पाहायचं, खाली नाही पाहायचं, हायवे ना खाली नाही पाहायचं गेअरकडे बाळा. स्पीड वाढवा. पाहिजे इकडे घे. हा, बाहेर पाहतो तिकडे. बाहेर नसते पाहत बाळा, आरशात तर बघू दे. नाही बघायचं. आपल्या लेननं चालवायची पहिले, नंतर पलटवायची. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणं काही नाही, लक्ष नाही ठेवत. आता तुझं काय म्हणणं आहे? काय काहीच म्हणणं नाही. सुरक्षित पोचा फक्त बस. आता माझा डाऊट नको घेऊ. आता बम्बई चालू म्हटलं. मुंबई आज बम्बई जा रहा, कल दुबई जाऊंगा. तुम खाली खेड़े बाड़े फिरो, घासलेट के डरक में, तुम्हारे अंदर तो भपके उठ रहे भपके. घासलेट के डरक में फिरो तुम, घासलेट के डरक में. काय म्हणते तो? त्याचे ऐका तर मला काय म्हटलं परीक्षित? बोल डायलॉग बोल म्हटलं काही. जायबे पायबे अद्यानं ढ्या केलं बे तुले. अर्जुन नगरातून बाहेर निघ जरा. आम्ही मुंबई चाललो आज. मुंबई चाललो, उद्या दुबई जाऊ. पण तू
अर्जुन नगर. अर्जुन काऊन उडवून राहिली आता गाडी? स्पीड नाही तर गाडी उडणारच आता मेंढ्यात. आता काऊन मला कशी म्हणता गाडी नाही चालत तू बरोबर? रे तू नाही चालवत मी आता कशी उडून राहिली गाडी? जाणार रे. आता कारण सांगत काम करा. आता काऊन? आराम कर चुपचाप. आता काऊन? मी गाडी चालवत असलो एक जरी एवढू जरी झटका लागला अरे कस आहे बाय उडून राहिला मी आता. चांगल्यान चालव ना. कॉन्क्रीट ते डांबराचा रस्ता आला की तसं गाडी. आता कसं समजते रस्ताही कॉन्क्रीटचा असते टायर असते गाडीले शॉकअप असते आता कसं समजते? जाणार आहे झालं. हा? मी ऐकतच नाही येत तू काय. आम्ही 5 घंट्यापासून 150 किलोमीटर चाललोय अजून. चप्पन ते नाही. नवऱ्याला चपकन देशील. हा नाही 120 स्पीड गाडी चालवून राहिली. नाटका बिमार आहे बा ते. एवढा तुला तर झोपू देत नाही उठू देत नाही. अरे मी झोपते तरी किती मोठा झटका असला तरी एवढा झटका लागू देत. हे उडवून राहिली डायरेक्ट मला वर खाली. वा वा. काय वा उलटा चोर कोतवाल को डांटे. चोर उलटा नसते पायावर उभा असते सरका. कोणा शिकवली आहे म्हण? तुला म्हणी येते तरी का रे. उलटा चोर ढुंगणाकडून बोलते का तो? उलट मलाच बोलून राहिला असं आहे. उलट तुला बोलून राहिला ना सरळ म्हण ना उलट्या उत्तर देते म्हणून. उलटा चोर कसा डाटन? असं उचूक नको करू घारू मध्ये चुपचाप बस आणि आराम कर. कहून आता कसं होते जेव्हा कोणी साईड ना किरकिर किरकिर करते कानात तर काय ना दुखायला वाजे. आता कहून. A few moments later. नमस्कार मित्रांनो, आम्ही पनवेल मध्ये आलेलो आहे आता. ज्यात आमच्या आवाजावरून आणि चेहऱ्यावरून समजलं असेल की भयंकर वाट लागली आमच्या ट्रॅव्हलिंग मध्ये. पण इथे आल्यावर एक हॉटेलमधून आम्हाला एक सजेशन भेटलं तर तिथं आम्ही आलोय. याच्यात लसण टाकलाय आणि बोंबील आहे म्हणजेच झिंगा टाईप. तर सोलकढी दिली तर आमचं मन तृप्त झालं कारण की कोकण पासून आम्ही सोलकढी प्यायसाठी तरसून गेलो होतो. मॅडम सोलकढी पित आहेत त्या व्हेज खाणार आहे. तर खूप तारीफ ऐकली तर आता टेस्ट करणार आहे. खरंच आहे का? मला एक्सप्लेन नाही करताना परफेक्ट कसं असते पण परफेक्टली खूप परफेक्ट मसाले नॉट एक्स्ट्रा मसाले. कोकणची आठवण आली. छान आहे खूप छान आहे. नको मला. ही यांची स्पेशल डिश आहे गुर्दा कपुरा आणि कलेजीची. ही स्पेशल त्यांनीच बनवली आहे स्वतःसाठी. ट्राय करणार आहे मी. मला समजा वेगळीच चव आहे पण चांगली आहे. खाव्याचं काय म्हणणं आहे हळदीच्या फिश बद्दल? हे खूपच जास्त फ्रेश आहे. म्हणजे मला असं वाटतं त्या खातच राहा. तेल आहे याच्यात पण असं वाटत नाही ते फील नाही होत आहे. इकडचं हे आलाय बेसन. इकडच्या टाईपचं बेसन आहे. हे आलेलं हे दादा हे काय? सुरमई थाळी. ही सुरमई थाळी आहे. याच्यासोबत ही तांदळाची भाकर आली आहे. ही पण बघ नुसतं टच केलं तर तुटत आहे. फील होते माहिती का. मला फ्रेश कशी असते सांगता येणार नाही पण फील होते फ्रेश आहे चांगलं. हे पण निघालं भाकरी संपत कोकणाची चव जर मुंबईत पाहिजे असून एक 10 भाकरी घ्या बघ. बेस्ट आहे. त्यासोबत इथे झिंग्याची चटणी पण आलेली आहे. हे जर तुम्ही घरी बनवाल तर खूप जास्त स्मेल येतो. इथं स्मेलच नाही. स्मेल करून आहे पण खूप कमी आहे. हा तर एवढाच पाहिजे. आणि हा प्रॉन्स मोठावाला बोंबील आहे. बोंबील सोलकढी आणि लसण खूप देतात ते लोक. आवडलाय मला. एक्सप्लेन नाही करता येत पण मला आवडलं. हा मी नवीन प्रकार बघत आहे हळदीवरचा पॉपलेट. तर बहुतेक हा हळदीमध्ये बनवलेला आहे. त्याला पीसेस करून दिलाय कारण आम्ही 3 जण आहोत म्हणून. वाफानी करतात त्याच्यातनं. आणि सर हा मसाल्यामध्ये असा होतो. अच्छा फोटो घ्यायचा असेल तर घेऊ. हा मसाल्यामधला आहे. हा हळदीवरचा आहे. याच्यात हळदीत बनवलेला आहे. हा काहीतरी वेगळा पहिल्यांदा ट्राय करणार आहे. हे खाल्लेलं आहे पण कितचा मसाला वेगळा असेल पण पहिले आपण हा ट्राय करू. हळदीचा फ्लेवर येत आहे पण बिलकुल फिश एवढी फ्रेश आहे. हे बघ नारळाचं दूध काढते दिसतं? हे बघ, असं नाही आहे की काही हे होता म्हणून आणि एकदम प्रॉपर. हे ट्राय करा एकदा. पहिल्यांदा ट्राय करा तुम्ही. कोण ठेवा आणि ट्राय करा. त्याच्यातलं मला सर्वात जास्त फ्रेश वाटत. त्यासाठी काय आणलं काढलं साफ केलं आणि
म्हणजे फ्रेश आहे खूप. ते मागच कुठे तरी तलाव आहे इथं. तलाव आहे काय? नदी आहे. त्याचं नदीतूनच आणलेलं आहे. भलता मस्त लागू राहिला. काय आहे मला माहित नाही पण खरंच नाही माहित मला. प्रॉन. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल किरण शशांक राठे अँड शशांक राठे.